हा मी ठेवतो ना, मी ठेवतो मग. हा हा रामप्रभूचं दर्शन, गोरक्षनाथांचा जन्म उद्या. हा मग ते त्या दरवर्षी ऐकत आणि ते काय चिंतनाथ हे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, गोरक्षजालिंदर चपटाश अडवन्नतानि भमचिन्द्रराज्ञां, चौरंगी रेवान्नक भद्रसंज्ञा पुण्या भगोर्वनवनाथ सिद्धा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री मार्तंड भगवान नमः, श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो जी गुरुराया भवच्छेदका पळवी माया, श्री ज्ञानेश्वरा सदे हृदया मम किंचित नाम मिरवशी, आगा हे ज्ञान देवटी आम्हा साधका जे दिठी, मिरवला आहे श्री पूर्ण कोटी हितकारक महाराजा. मागच्या पहिल्यांदा गणपतीला नमस्कार केला ग्रंथकारांनी. मागच्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांनी वीरभद्राला जिंकून घेतलं, त्यांच्यासाठी तिथून पुढे तीर्थयात्रा करीत करते स्वर्गामध्ये गेले. तिथे काही दिवस राहिले. पृथ्वी तलावर आल्यावर ते वज्रेश्वरीला गेलेले आहे. तिथं स्नान करून वज्रावती देवीला वज्रभवानीला प्रसन्न करून घेतलेला आहे. हा सगळा विषय आला. त्यांनी पश्चिमचा रस्ता धरला, द्वारका तीर्थयात्रा केली. पुढं गोदावरीच्या तीराने पुढं ते या अयोध्येला आलेले आहे. अयोध्येला आल्यानंतर शरयू तीरात स्नान केलं, रामाच्या दर्शनाला गेलेले आहे. तर त्या ठिकाणी रामाच्या वंशामधले राजा पशुपती त्या ठिकाणी राज्य करीत होते. आणि योगायोगाने तो दिवस नेमका असा होता, गावाच्या बाहेर ते मंदिर होतं आणि तो पशुपत राजा पूजा करण्यासाठी आलेला होता. मोठा लावाजमा होता, सैन्य, सेनापती, मोठमोठाले पुजारी, चांदी सोन्याचे पूजेचे उपकरणं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मच्छिंद्रनाथ विचार करतात की राजाप्रमाणे आपणही जाऊन दर्शन करू. त्यातही जळकत झालरी युक्त, गुणे वविले अपार मुक्त, कोणी विराजत गंगावत शुभ्र तेजी मिरवले, ग्रीवे माळा रत्नवती हाटकासी जे ढाळ देती, रत्न नोहे ते जगबस्ती चमू लागे. मिरवला तो राजा. अनेक त्यांच्या प्रजेच्या बरोबर आलेला होता. त्यांची जी प्रजा होती तेही मोठी श्रीमंत होती, प्रसन्न होती आणि ते सगळे समाधानी लोक होते. आणि त्या दिवशी काहीतरी मोठा उत्सव होता, म्हणून राजाच्या हाताने त्यांची महापूजा तिथं ठरवलेली आहे. राजा तिथं पूजेसाठी आलेला आहे. आगाजे वाजविने म्हणून महेचे की इंदू बंधू रत्न उदिते, विशाळ शक्तिका पात्र अब्जेचे मुक्त करून आणले ते, हाटके व्यक्त त्या भूषण अवधे अंबार्या दिप्यमान, किरपत नाम हे नगते पूर्ण भावने आहे. से पाहे त्या राजाचे वैभव असं होतं की त्या मंदिराच्या बाहेर
हत्ती घोडे उभे होते, हत्तीच्या अंबारीमध्ये ते सेवक बसलेले होते, सेनापती बसलेले होते. आणि हे सगळं पाहून मच्छिंद्रनाथ विचार करतात की सगळे लोक दर्शन घेत आहेत, आपणही मग रामप्रभूंचं दर्शन घ्यायला जायला पाहिजे. परी शास्त्री चतुर्सुगम की पराशक्ती देती दम ऐसे प्रतापिक सोम इंद्र सुखा आगळे की दाही अंगुळी मुद्रिका गहन हेम मुक्ते करते श्रवण पाहते पण राणी पण फार पडेल लोकाते. आणि सगळ्यांच्या मध्ये राजा हा सोबत होता, गर्भगृहामध्ये राजामध्ये गेलेला आहे. आणि त्या गुरूंनी पूजा सुरुवात केलेली आहे. पूजा सुरू केल्यानंतर या नेमकं मच्छिंद्रनाथाचं आगमन तिथं झालं राजवाड्याच्या बाहेर, मंदिराच्या बाहेर. आणि ते आतमध्ये जाणार ते एवढ्यामध्ये त्या द्वारपाळांनी त्यांना अडवलेलं आहे. हो कुठे चालले? ते म्हणतात की मला रामप्रभूंचं दर्शन घ्यायचं आहे. अहो पण तुमचे हे ते कान फाडलेले आहेत, मोठ्या जटा वाढलेल्या आहेत, शेंदूर चरतून तुम्ही आलेले आहे आणि तुम्हाला असं मध्ये काही जाता येणार नाही. आम्ही द्वारपाळ आहोत. आणि द्वारपाळांनी तिथं आमचं कामच आहे अडवण्याचं. तेव्हा राजामध्ये पूजा करून राहिलेलं आहे. तोपर्यंत राजाची पूजा होत नाही तोपर्यंत तुम्हाला बाहेर जाता येणार नाही. सप्तजन्म तस्कर नेती शतब्रह्म हत्या जया घडती तेव्हा तो पावे द्वारपाळ किती धर्मविवश राहायचा. महानष्टदाता समोर कदा न म्हणती लहान थोर न भीड चित्ते परमनिष्ठुर वाचे कठोर भूलती. ते चोपदार होते तिथले आणि ते म्हणतात की तुम्हाला काही मध्ये जाता येणार नाही. आम्हाला ही राजाने कर्तव्य दिलेलं आहे आणि जोपर्यंत राजाची पूजा होत नाही तोपर्यंत आम्ही काही तुम्हाला जाऊन देणार नाही. मच्छिंद्रनाथ मनात विचार करतात की यांची काही चूक नाही, यांचं हे कर्तव्य आहे आणि यांना आपण काय अडवा यायला नको. आता यांना जो जन्म मिळालेला आहे चोपदाराचा हा काय आताच नाही, याचं मोठं मोठं फाउंडेशन आहे. मागं 7 जन्मापर्यंत ज्या वेळेला तस्करी केली, अनेक प्रकारच्या चोऱ्या माऱ्या केल्या, 7 जन्मापर्यंत असं पाप भरल्यानंतर ते फेडण्यासाठी म्हणून चोपदाराचा जन्म मिळतो. आणि मग ते 7 जन्माचं पाप हे धुतलं जातं आणि त्याच्या योगाने यांची ती काही चूक नाही. आपण यांना जास्त काही बोलायला नको. हे भ्रष्टा तू ते कैसे कळेना की राजा आहे आला दर्शना तरी तुझाशी बुद्धी ना सर परता माघारा. ऐसे म्हणून निष्ठुर वचन हाती लोटले मच्छिंद्रनाथाप्रती येणे करून परमचित्ते विक्षेपाते पावला. परी तो सर्वज्ञ संतापाशी विवेक अरगळा घाली त्याशी तो म्हणे सेवकांशी संवाद करणे विहित नव्हे. मच्छिंद्रनाथ विचार करतात की यांची काही चूक नाही आहे. आपण त्या ठिकाणी या सेवकांना दोष देण्यापेक्षा त्या राजालाच आपण असं शासन करू की तो इथं माझ्याकडं मुद्दाम येईन आणि मग मी त्यांच्या सल्ल्यानेच दर्शनाला आतमध्ये जाईन. ऐसे शब्दा सद्गुण वाणी बोधी सकळा विवेक खाणी बंधनी निर्मोनी आत तज्ञ पाशुपात सेवक सेवा आव्हाने ती. परिबुद्धी प्रकरण अनेक सुचले त्या कारण की सेवका ते काय बोलणं शिक्षा देऊ राजा ते. ज्या राजाने हे फरमान काढलेलं आहे की राजाची पूजा झाल्याशिवाय आतमध्ये जाता येणार नाही, त्या राजालाच आपण शिक्षा करू आणि त्याच्या योगाने आपोआपच यांना होतं. वृक्ष सिंचितामुळं म्हणजे जर झाडाला जर डवरलेलं पाहायचं असेल तर त्या पानाला पाणी देऊन उपयोग नाही, तर त्या झाडाच्या मुळाला पाणी दिलं पाहिजे. आणि मग असं जर झालं तर ते वृक्ष जसा डवरतो त्या पद्धतीने. याचं जे मूळ कारण कोण आहे तर ती राजाची आज्ञा आहे, म्हणून त्या राजालाच शिक्षा करावी अशा हेतूने मच्छिंद्रनाथ त्या सेवकांना काहीच बोललेले नाही आहेत. आणि त्यांनी हातामध्ये विभूती घेतली आणि ती विभूती स्पर्शास्त्र मंत्राचा जप करून त्या राजाकडे सोडलेली आहे. आता इकडं काय झालेलं आहे, पूजा आटोपलेली होती आणि सगळ्यात शेवटी धूप दीप नैवेद्य पुष्प हे 5ही उपचार झाले आणि सगळ्यात शेवटी फक्त आता नमस्कारम करो मी नमस्कार करायचा होता आणि तो साष्टांग दंडवत राजाने घातलेले रामप्रभूंना. आणि एवढ्यामध्ये मच्छिंद्रनाथांनी जे स्पर्शास्त्राचे जप केले, ती विभूती ज्या वेळेला फेकली त्यावेळेला ती राजाला झगटलेली आहे. राजाचं डोकं जमिनीला चिटकलं, पाय जमिनीला चिटकले, हात जमिनीला चिटकलेले आहेत आणि राजाला काही उठता येत नाही. राजा पाहे उठो धरणे परी सुदृढ युक्तीनं सोडे मेदिने बाळ पदादी उभयपणे मही युक्त झाले ती करता येत न बहुता परिस परी विभक्त नोहे कदा धरित्री बहुश मला नाना परी उपाय काय चालेना, काहीच उपाय चालेना. त्याचे हातही सुटेना, पायही सुटेना, डोकंही सुटेना. मग त्यावेळेला मच्छिंद्रनाथांनी ते जे स्पर्शास्त्र चालवलेलं होतं त्याचा हा परिणाम होता. आता या ठिकाणी ते मग गुरुजी सांगतात की राजेसाहेब पूजा झाली, आता तुमचा हा दंडवत आवरा आणि तुम्ही उठून बसा. त्यावेळेला ते सांगतात की महाराज गुरुजी काय सांगायचं तुम्हाला, अहो मला गंज उठायची इच्छा झाली पण माझे हातपाय चिटकलेले आहेत
माझं डोकंसुद्धा मला उचलता येऊन नाही राहिलेलं आहे. असं म्हटल्यानंतर त्यांनी लगेच मंत्र्याला बोलवले. ते प्रधानजी मुख्य मंत्री ते आलेले आणि त्यांनी ज्या वेळेला पाहिलं की राजाला हातपाय उचलता येत नाही त्यावेळेला त्यांना कळून चुकलं. ते हुशार होते मोठे. आणि ते प्रधानजी म्हणतात की या ठिकाणी कोणीतरी ईश्वराचा महान भक्त इथे कोणीतरी आलेला असेल, त्याचा आपल्या लोकांनी कोणीतरी अपमान केला असेल आणि त्या अपमानाच्यामुळं या जमिनीने राजाचे हातपाय चिटकून ठेवलेले आहेत. अन्यथा एवढं कोणाचं सामर्थ्य आहे की हातपाय चिटकतील म्हणून. राजा हा सगळ्यामध्ये थोर आहे आणि राजाचे सुद्धा हातपाय चिकटले म्हणजे त्या अर्थी तिथं कोणीतरी महान भक्ताचा अपमान झालेला असेल आणि देव एक वेळ त्यांचा स्वतःचा अपमान सहन करीन पण त्यांच्या सेवकाचा अपमान त्यांना कधीही सहन होणार नाही. भजनी प्रेमा प्रल्हाद बाळा परम आवडे तमाळ निळा दानवी गांधिता उतावळा कोरडे काष्टी प्रगटला धर्मावनी म्हणतुक बाळ तत्वदके केले शीतळ तस्मात संकटी भक्त प्रेमळ कदा न राहावे देवा ते. अहो या भक्तांच्यासाठी देवाने अवतार घेतलेले आहे. अंबऋषीच्यासाठी त्यांनी मारलेली लाथ कृपाद लांछन तव बक्षावर असं म्हणून मिरवली त्यांनी. म्हणून त्यांनी भक्ताची काही हेटाळणं केलेली नाही, उलट भक्तांना मान सन्मान दिलेला आहे. गर्भ सोसलेले अनेक. त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळेला भक्त प्रल्हाद बाळावरती संकट आलेलं आहे त्यावेळेला हे लाकडाच्या खांबामध्ये प्रकट झालेले आहे. थोडक्यात काय तर हे भगवान भक्तांच्यासाठी वेळोवेळी धावून येतात आणि असंच कोणीतरी ईश्वराचे भक्त इथे आलेले असतील आणि त्यांचा तिथं अपमान झाला असेल म्हणून राजाला अशी ही गोष्ट घडलेली आहे. एवढंच काय तर पूर्वीचा पुराणकालातला जो अजून एक दाखला त्यांनी दिलेला आहे की त्यांचा जो महान भक्त तो गजेंद्र, त्या गजेंद्रांनी त्या तळ्यामध्ये गेलेला असताना त्याच्यावरती संकट आलेले पूर्वजन्मीच्या पापाचं म्हणून परिणाम म्हणून वैर तो जो मगर त्याने त्यांचा पाय ओढलेला आहे आणि मग काय त्यांनी प्रयास केला मागं ओढण्याचा, तो काय यशस्वी झालेला नाही. त्यांचे भाऊबंद आलेले अनेक हत्ती आलेले ते सगळेजण ओढत आहेत पण मात्र मगर मिठी म्हणतात कशाला तर ती त्याच्यातून काही त्यांची सुटका व्हायना. मग मात्र ते बाकीचे लोकसुद्धा थकले, त्यांनी त्याला एकट्याला सोडून दिलेलं आहे. त्याला आता कळून चुकलं की आता हा मगर आपल्याला पाण्यामध्ये घेऊन जाईन, आपल्याला मारून खाईन आणि आता काय आपलं खरं नाही. पण एवढं मग त्याला एकच बुद्धी झाली, पूर्वजन्मीचे संस्कार जागे झाले आणि त्यांनी एक फूल तिथं कमळाचं होतं ते फेकलेलं स्मरण करून यांच्या विष्णू भगवंताच्या दिशेने आणि ती त्यांची जी प्रार्थना आता धावा म्हटल्यानंतर ते विष्णू भगवान तिथं आलेले आहे. सुदर्शनाने त्यांनी मकराचा वध केलेला आहे आणि त्याला मोकळं केलेलं आहे. आणि ते जे आहे गजेंद्र मोक्ष स्तोत्र म्हणून ते पुराणामध्ये प्रसिद्ध आहे. आजही जर असे काही मोठाले संकट आले तर गजेंद्र मोक्ष स्तोत्राचं पठण हे केलं जातं, श्रवण केलं जातं किंवा स्वतःला जर नाही जमलं तर गुरुजींच्या हाताने त्याचे आवर्तन केले जातात आणि त्या संकटापासून ते निवारण करतात. त्याचप्रमाणे इथंही कोणीतरी ईश्वराचा भक्त आलेला असेल म्हणून त्या मंत्र्यांनी काय केलं, बाहेर आलेले ते आणि तिथं चौकशी करू लागलेले कोणी इथं आलं का. मग त्यांना सांगितलं सेवकाने हो ते एक कानफाडे कोणतरी आलेले आहेत, आम्ही काय त्यांना मध्ये जाऊन दिलेलं नाही. बरं कुठे येते. आता ते हुशार होते, त्यांनी विचार केला आता जर आपण सेवकांना शासन करीत बसलो तर हे वेगळंच काम होईल. मग ते कुठे आहेत म्हटल्यानंतर ते घेऊन गेलेले आणि जाऊन पाहतात तर ते मच्छिंद्रनाथ आहेत आणि त्यांचे कान फाडलेले आहेत, जटा आहेत, पिंगट मिशा झालेल्या आहेत, शेंदूर चर्चेला आहे. तुम्ही संतते स्नेहभरित पूर्ण शांतीते भांडारयुक्त अवधार्य सांगता मही भीत अपराध क्षमा करावा तन्याय सुगट करणी त्वरे लागला मच्छिंद्र चरणी म्हणे महाराजा अवधार्यपणे कृपादान ओपावे. पाया पडलेले तिथं जाऊन मच्छिंद्रनाथांच्या आणि त्यांना म्हणतात की महाराज अहो आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही कोण आहे, कुठले आहेत, तुमच्या अंगावर ते सगळं आभूषण पाहून आम्हाला वाटतं तुम्ही कोणीतरी अवतारी पुरुष आहात, साधू संत आहात, संन्यासी आहात. पण मात्र आमच्या सेवकाकडून चूक झाली, तुम्हाला आतमध्ये आम्ही जाऊन दिलेलं नाही त्यांनी. पण त्यांची काही चूक नाही, ते राजानेच त्यांना हे केलं आहे. पण मात्र आता राजाचे हातपाय चिटकलेले आहे, तुम्ही कृपा करा आतमध्ये चला, रामप्रभूंचं दर्शन बी घ्या, पहिलं आमच्या राजाची सुटका करा.
मग करी कवळवणी भस्म चिमुटी विभक्त आश्रम मंत्रापोटी कमिराज जलप्रतापोटी धरा चिमुटी सोडतसे ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले स्वचित्तात क्रोध आवरुणी होता शांत प्रसाद देऊ म्हणते त्या प्रधानाने केलेली स्तुती मच्छिंद्रनाथांनी मान्य केली. त्यांना मोठा आनंद वाटलेला आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी येऊन राजाच्या बरोबर त्या प्रधानाच्या बरोबर आतमध्ये यायचं मान्य केलं. मध्ये आलेले हे राजा त्या प्रधानाच्या विनंतीवरून त्यांनी विमुक्त आश्रमंत्राचे जप केले. ती विभूती राजाच्या अंगावरती फेकली. त्याबरोबर धरणी मातेने आपला विचार बदलला. मच्छिंद्रनाथांच्या सांगण्याप्रमाणे तिने पृथ्वी मातेने राजाचे हात पाय डोकं सोडून दिलेलं आहे. राजा हळूहळू उठून बसलेला आहे. पाहतो तर प्रधानाच्या बरोबर कोणीतरी तेजस्वी असा महात्मा आलेला आहे. राजा उठून बैसे धरित्री वेगी पातारसे सूत्र सुहित मंत्री सवेती येऊन धडकरी दूती राजा ज्ञानिवे दिली. पत्रिकेमध्ये बोलावून निकट दूत विचारून घेतो क्षमात तव शुभ वार्ता सांगत कल्याण राजा विराजला. मग मच्छिंद्रनाथ हात धरून पाणी मंत्रीने त्याला गोनी प्रवेश होता ते क्षणी वृत्तांत राया ते निवेदिला. ही सगळी गोष्ट प्रधानाने या राजाला सांगितलेली आहे. राजाने लगेच त्या मच्छिंद्रनाथांचे चरण धरले आणि तुमची काय इच्छा आहे. त्यावेळेला मच्छिंद्रनाथ सांगतात की मला काही नाही, मला फक्त रामप्रभूंचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून मी इथं आलेलो आहे. ऐसी इच्छा अवधी पोटी तो मच्छिंद्रचंद्र देखीला दृष्टी मग परममनी आनंदाचे चित्रपात्रे हे लावले. षोडशोपचारे पूजन अर्पिता झाला तन्मन धन वरे परमादरे भक्तिरत्न मच्छिंद्रनाथ उपदेश. एवढंच नाही तर त्यांनी पहिल्यांदा मच्छिंद्रनाथांना सोन्याच्या सिंहासनावर बसवलं. षोडशोपचारांनी त्यांची पूजा केली आणि मोठा आनंदमान सन्मान करून रामप्रभूंच्या दर्शनाला तिथं ते घेऊन गेलेले आहे. येरू म्हणे मी योगद्रुमा मी सूर्यवंशी पशुपतनामा रामावला कुशपती धामा अवलाद्य असे हा तरी वडील माझा विजयी ध्वज श्रीराम अवतरे तेजपुंज माथे भेटवी महाराजा मित्र कळता टिळक. आता त्या ठिकाणी राजा पण मोठा हुशार होता. राजा विचार करतो की एका सामान्य भासणाऱ्या ज्या योगाने आपले हातपाय जमिनीला चिटकून ठेवलेले आहे आणि तुम्ही कोण आहे असं विचारल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी त्यावेळेला राजा सांगतो की जे सूर्य कुळामध्ये राजा इक्ष्वाकूपासून राजा दिलीप राजा रघुराजा दशरथ राजा रामप्रभू यांच्या वंशामध्ये हल्ली विद्यमान असणारा मी राजा आहे, राजा पशुपत अशी ओळख दिल्यानंतर मच्छिंद्रनाथांनाही त्यांच्याबद्दल आदर वाटलेला आहे. मग त्यांनी त्यांची खूप सेवा चालवलेली आहे. त्यांना पालखीमध्ये घातलं, राजवाड्यामध्ये आणलेलं हे रामप्रभूचं दर्शन झाल्यानंतर आणि त्यांना सगळ्या प्रकारची सेवा करून राजा त्यांना संतुष्ट ठेवण्याचा प्रयत्न करतो. का तर राजाच्या मनामध्ये इच्छा होती की ज्या रामप्रभूंच्या वंशामध्ये आपण जन्माला आलो त्या रामाचं आपल्याला प्रत्यक्ष दर्शन घडावं. पण प्रत्यक्ष दर्शन घडवणार कोण तर ते फक्त हेच साधू संत ऋषी मुनी ब्राह्मण एक एक प्रत्यक्ष शंकर पुढे उभा करते. 11व्या अध्यायामध्ये वर्णन आलेले शिवलीलामृतमध्ये त्यांनी जे दिव्य अनुष्ठान मांडले त्या अनुष्ठानामध्ये असे त्यांनी ब्राह्मण बोलवलेले आहे की ज्यांची योग्यता अशी होती की त्यांनी केलेल्या त्या तपश्चर्यामुळं प्रत्यक्ष शंकराला जरी आव्हान केलं तर ते उभं करू शकत होते. तसेच योग्यतेचे हे मच्छिंद्रनाथ आहे. ही योग्यता त्यांनी ओळखली. उपरीजर वसूंच्या वीर्यापासून माशाच्या पोटी जन्माला आलेले कविनारायणाचा अवतार हे मच्छिंद्रनाथ आहे आणि हेच फक्त आपल्याला रामप्रभूंचं दर्शन करू शकतील याची त्यांना पूर्ण खात्री झाली आणि मच्छिंद्रनाथ प्रसन्न झालेले. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते जाणार तेवढ्या वेळामध्ये त्या राजाला त्यांनी अभयवचन दिलं आणि सांगितलं की राजा आता आम्ही जाणार आहोत, सांगा तुमची काय इच्छा आहे, तुम्हाला काय हवं आहे. राजा मोठा हुशार होता. राजा म्हणतो महाराज तुम्ही काय द्यायचं ठेवलेलं नाही, सगळं काही मिळालं आहे, गाडी माडी स्टेट प्रॉपर्टी सगळं काही आहे. पण ज्या रामप्रभूंच्या वंशामध्ये मी जन्माला आलो त्या रामप्रभूंचं साक्षात दर्शन घ्यायची माझी तीव्र इच्छा आहे आणि ते काम फक्त तुम्हीच करू शकता. माझी तुम्हाला वेळोवेळी विनंती आहे तर तुम्ही ताबडतोब मला रामप्रभूंचं दर्शन घडवा. येरी म्हणे रे भाऊका देठी आता करतो त्याची भेटी मग सभेबाहेर तपू जेठी राया घेऊन येतसे उभा राहुने राजांगणी धुम्राश्रमंत्र जलपे वाणी भस्माची मोठी संजीवनी आरकावर येतसे. आता यांनी योजना केलेली आहे. प्रथम विजय नंतर योजना असं नाही तर प्रत्येक कार्याची योजना राहते आणि ती योजना केल्यानंतरच पुढं माणसाला ही कृती करायची राहते. म्हणून मच्छिंद्रनाथांनी विचार केला की यांना रामप्रभू दर्शन आपण नक्की घडवणार. पण रामप्रभूंना आपण एकदम आवाहन करायचं नाही.
तर रामप्रभूंच्या वंशाचे जे मूळ पुरुष आहे सूर्यनारायण त्यांना अडचणीमध्ये आणलं की मग ते बरोबर यांना दर्शन घडवतील असा त्यांचा कयास होता. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, ते बाहेर आलेले आहे, सूर्यनारायणाच्या दिशेने पाहिलं, हातामध्ये विभूती घेतली आणि धुम्रास्त्र मंत्राचे जप केले आणि ते सूर्यनारायणाच्या वरती टाकलेले आहे. सूर्य नुकतेच उगून माध्यान्हाकडे चाललं वाटचाल चालू होती आणि त्यांनी मच्छिंद्रनाथांनी जे धुम्रास्त्र सोडलेले आहे त्याच्या योगाने धूर जिकडे तिकडे झालेलं आहे. त्याच्या योगाने काय झालं आहे, सूर्यनारायणाचे जे सारथी अरुण आणि त्यांचे जे 7 घोडे यांच्यापर्यंत तो धूर गेलेला आहे आणि त्या धुराने ते घोड्यांना काही पुढं दिसेना, अंधकार सगळा दिसायला लागलेला आहे. एवढंच काय अर्जुन सारथी जो अरुण तोही त्याच्यामध्ये गोवला गेलेला आहे, त्यालाही काही दिसत नाही आणि अशा अवस्थेमध्ये तो सूर्यनारायणाचा रथ आडखळला, त्याला काही पुढं जाता येईना आणि ते पडलेले आहेत. मग तो महाराज जगलोचन कवळून सायका चढून गुण वायुअस्त्र शरीर म्हणून सोडता झाला महाराजा. ऐसा वात होता प्रगट धुमरे फुटला शिका पाठ निर्मळ वाटे गमन करता येईना. ते पाहून योग द्रुम जल्पता झाला अस्त्र उत्तम ते पर्वतास्त्र विशाळ प्रकाम आड झाले रायत. एवढंच नाही, मच्छिंद्रनाथांनी हातामध्ये विभूती घेऊन पर्वतास्त्राचा जप केला आणि एक पर्वत उभा केलेला आहे आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे, सूर्यनारायणाचा रथ त्या पर्वतामध्ये धुरामध्ये अडखळला आणि त्यांना ते विघ्न आलेलं आहे. विशाळपणी सांगू कितके की मंदरा तिळती दुजे उगवले तेने मार्ग कुंठित झाले वातचक्राते महाराजा. मग त्या श्रीनारायण पर्वत पाहता विशाळपणे मग वज्रास्त्र संधान करता झाला अर्क. तर सूर्यनारायण सावध झालेले, त्यांनी हातामध्ये पाहिलं की आता आपण आपला रथ धडपडून राहिलेला आहे, अडखळून राहिलेला आहे. त्यांनी वज्राचा जे सहाय्यक घेतलेलं आहे, धनुष्यबाण घेतलेले आहे, त्या बाणावरती वज्रास्त्राची योजना केली आणि सूर्यनारायणांनी ते वज्रास्त्र त्या मच्छिंद्रनाथांच्या वरती फेकलेलं आहे. कोण आहे समर्थ योगी त्या सूर्यनारायणांना पण माहिती नाही, पण मात्र तो तुल्यबळ आहे, कोणीतरी आपल्यापेक्षाही श्रेष्ठ दिसतोय असा विचार करून त्यांनी आता वेळ आली तर त्याचा बचाव तर आपण केलाच पाहिजे या हेतूने सूर्यनारायणांनी त्या बाणावरती वज्राची योजना केली आणि ते त्यांच्यावरती मच्छिंद्रनाथांच्यावरती सोडलेलं आहे. पर्वत चूर्ण होता निगुती ते पाहून मच्छिंद्र जते भ्रम्यास्त्र योजनेप्रती मित्रभागे मांडला. त्यास्त्र होता संजने प्रविष्ट वाजी सर्ण झाला भ्रमिष्ट सांडून राहणे ते नित्य वाट संजन नेत भल तिकडे. मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी पर्वतास्त्राची योजना केलेली होती. त्या सूर्यनारायणाच्या वज्राने तो पर्वत चूर्ण झालेला आहे आणि त्यांना तो रथ पुढं काढण्याचा प्रयत्न करू राहिलेले. मच्छिंद्रनाथांनी ब्रह्मास्त्र मंत्राचा जप केलेला आहे. ती विभूती त्या घोड्यांच्या वरती अरुणाकडे फेकल्यानंतर काय झालेलं आहे, त्या घोड्यांना पण मोहन पडलेलं आहे आणि भ्रमिष्ट झाल्यासारखे ते इकडं तिकडं धावू लागलेले आहेत. ते पाहुणे द्वादश नामी ज्ञान शराच्या न उरल्या उर्मे भ्रमे प्रकामे नाशा प्रति पावतसे तैसा पेटला पावक त्यावर सोपविले सकळ उदक मग तो भुरी केवी दाहक केवी तेवी हरका झाला असे. त्याप्रमाणे ह्या मच्छिंद्रनाथांनी जे मौन सोडलेलं होतं मौनास्त्र त्याचा निवारण करण्यासाठी त्यांनी ज्ञानास्त्राची योजना केली सूर्यनारायणांनी आणि ते ज्ञानास्त्र प्रगट झाल्यानंतर त्यांचा जो भ्रम आहे तो निघालेला आहे आणि ते हळूहळू पुढे चालण्याचा प्रयास करून राहिलेले आहेत. तेने उडवणे भ्रमिष्टपण सुपंत सुपंथा करी गमन ते मच्छिंद्रनाथ हे दृष्टी पाहून वाताकर्षण दिलपत वातास्त्राकर्षण प्रबळ वायू चक्री भेजे तुंबळ मग वाजीच्या आणि सारथ्याचे त्यावेळी श्वासोच्छ्वास राहिले. मच्छिंद्रनाथ विचार करतात की अशी लढाई ही कवर पण चालून राहील. सगळ्यात शेवटी त्यांच्याकडे जे असणारं श्रेष्ठ अस्त्र होतं वायू आकर्षण ते त्यांनी त्याचा प्रयोग केलेला आहे. त्याच्याबरोबर वारा वाहायचा थांबला. सूर्यनारायणांना काही श्वास घेता येईना. त्यांच्या सारथीची अवस्था तर अगोदरच वाईट झालेली होती आणि त्याच्या योगाने सूर्यनारायणाचा रथ हा पडलेला आहे आणि वायू हे श्वासोच्छ्वास घेता न आल्यामुळे सूर्यनारायणसुद्धा घायाळ झालेले आहे. परी मही पडता ते जो राशी पाळ मही पातला आते अनळ तेणे दाहू पाहे सकळ मही वरले उद्भिज्य ते पाहुनी मच्छिंद्रनाथ जलदास स्मरे त्वरित तेणे करुणा परिमित जलवृष्टी होत असे. त्याशाही अवस्थेमध्ये सूर्यनारायणांनी त्यांच्यावरती सावध व्हायचा प्रयत्न केलेला आहे. मच्छिंद्रनाथांनी जलदास्त्राचा प्रयोग केला आणि त्याच्या योगाने पाऊस पडायला लागलेला आहे. मात्र सूर्यनारायणांची अवस्था निचेष्टित पडल्यासारखी झालेली आहे.
त्यांनाही नेमकं काय करावं ते कळेना. मौनास्त्राचा बी परिणाम झालेला होता आणि ह्या मच्छिंद्रनाथांचे जे अस्त्र आहे त्यांना भिडले आणि जे सूर्यनारायण पडलेले, जिकडं तिकडं अंधार दाटायला लागलेला आहे. मग आता जर सूर्यनारायणच नाही तर सृष्टी कशी चालणार? सृष्टी ही सूर्यनारायणाच्या उजेडावर चालते. वनस्पतींचं सुद्धा पोषण कशावर होतं? सूर्यनारायण ते ज्या वेळेला प्रकाश किरणं किंवा वनस्पतींच्या वरती पडतात त्यावेळेला वनस्पतींचं सुद्धा जीवन हे चालतं. आणि मग जिकडं तिकडं हाहाकार झालेला आहे. ऋषी मुनी ज्यांनी समाधी धरलेले आहेत ते पण जागे धरले. स्वर्गामधून देव बाहेर आलेले आहे. नागिनी, सिद्ध, यक्ष, राक्षस, किन्नर, गंधर्व हे सगळे आलेले येऊन पाहता तर सूर्यनारायणाची अवस्था विकळ झालेली आहे. मग मात्र त्यांना काही रावलेलं नाही. लगेच त्यांनी एक दूत विष्णू भगवंताकडे पाठवला आणि विष्णू भगवंतांना बोलून घेतलेलं आहे की कसंही करा तुम्ही, सूर्यनारायण अडचणीमध्ये आहे, कोण योगी हे माहिती नाही, पण मात्र तुम्ही आल्याशिवाय त्याचं निवारण होणार नाही. या उपरी करून नमस्कार विष्णू ते देत उत्तर म्हणे महाराजा पार्श्वपृथ्वीर आदित्य कोळी असे हा ऐसे सकळ तरू तरी चौकडून पक्षी येती तन्यायी महीवरती सकळ देव उतरले. ऐसा असता यथार्थ वंशजासीन पाहे हा आदित्य तस्मात वडिला ती धर्मनित ऐसे परी असावी का. त्यांनी ओळखलं की हा कविनारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ आहे. आणि मग विष्णू भगवान तिथं प्रगट झाले आणि त्यांना विनंती करतात की महाराज नवनाथ मच्छिंद्रनाथ, तुम्ही फार मोठा पराक्रम केलेला आहे, सूर्यनारायणांना सुद्धा अडचणीत आणलेलं आहे, पण असं करू नका. सृष्टी व्यापार वर्जित कोणताही व्यापार होत नसतो. सृष्टीचे काही नियम ठरलेले आहे. दिवस झाल्यानंतर रात्र होणार, रात्रीनंतर परत दिवस येणार, अशा जे काही गोष्टी ठरलेल्या आहे त्याच्यामध्ये आपल्याकडून हा विपर्यास होऊन राहिलेला आहे. तेव्हा हे काही करणं बरोबर नाही. तुम्ही पहिल्यांदा सूर्यनारायणाला सावध करा. आणि तुम्ही का असं केलेलं आहे असं विचारल्यानंतर हे मच्छिंद्रनाथ त्यांना सांगतात की महाराज अहो, यांच्याच वंशामध्ये हा पाशुपत राजा आला, त्याला फार इच्छा आहे रामप्रभूंची आणि हे सूर्यनारायण मात्र त्यांना दर्शन देत नाही. अरे म्हणे एवढंच ना, त्यांचं ते दर्शन माझ्याकडे आहे, तू काही चिंता करू नको, त्यांना पहिल्यांदा सावध कर. बालकाते संगोपन होय मातेनं सदा रोषाची केली गौतन. मग ती माता काय म्हणे, स्वामी सेवका मित्र माने मग कार्य कैसे येत घडूनी सदा संशयाची गवसनी उभ्याची ती मृत. अरे आईने जर बाळाला लाथ हाडलं तर तिला आई कसं काय म्हणायचं. आणि हे चुकीचा व्यवहार तुम्ही करून राहिलेले आहे. या राजाला रामप्रभूंचं दर्शन द्यायला पाहिजे म्हणून मी सूर्यनारायणांना अडचणीमध्ये आणलेलं आहे. यावरपरी अनेक चोज सूर्यवंशी विजयध्वज तो पाशुपता ते श्रीराम आज भेट व्हावा महाराजा. ऐसी बरी कामना मनी वेधली आहे चक्रपाणी पशुपत राया ते प्रेम वदने कुंती पावलो भक्तीने. आणि मग त्यांनी ती सगळी गोष्ट सांगितलेली आहे की सूर्यवंशामध्येच त्यांचा जन्म झाला पाशुपत राजाचा. त्यांनी माझी सेवा केली आणि त्यांनी मला अडचणीमध्ये असं टाकलेलं आहे की काही करा, रामप्रभूंचं दर्शन घडवा, म्हणून मी सूर्यनारायणांना या अशा आज अडचणीमध्ये टाकलं. म्हणे बारे योग द्रुमा जो काय वेधला कामा तो तू पावशी कल्पद्रुमा परी सावध करी अर्काते. बारे सूर्यनामी मंत्र जगी होतील प्रविष्ट पवित्र ते स्वकष्टाने येऊन मित्र कार्य करेल लोकांचे. शिवाय दुसरं कार्य असे आहे की जे सागरी विद्येचं मी कवित्व करतोय, प्रथम नाथ आहे नाथपंथ माझ्यापासून उदय पावेल आणि त्याच्यामध्ये यांची सागरी विद्येमध्ये सूर्यनारायणाच्या नावाचे जे मंत्र येतील त्यावेळेला यांनी सहकार्य करावं, याच्यासाठी मी त्यांना अडचणीत आणलं. विष्णू भगवान सांगतात की तू हे वचन घे माझं, मी तू सूर्यनारायणाला तू पहिल्यांदा सावध कर, हे सगळे तुझे कार्य करून देतील आणि ह्या पशुपत राजाला रामप्रभूंचं दर्शनसुद्धा होईल. ऐसे बोलूनी चक्रपाणी करतळा कर देत वतनी म्हणे बारे भास्कर मंत्रा लागून भरदाता. बारे तो लोकमंत्रोपकारला नामस्मरणी होता नर तेनेची पातक योग भद्र सकळ जनांते मिटतील. सहज सूर्या ते वदता नाम सकळ पातके होतील भस्म तैशात मंत्र प्रयोग उत्तम कार्या लागेल नाविल. विष्णू भगवान म्हणतात की या सूर्यनारायणाचं नुसतं स्मरण जरी केलं तरी भक्तांचे संकट दूर होतील. आणि मग सूर्यनारायणाचा ओम घृणी सूर्यान्मा हा पौराणिक मंत्र आहे. सूर्यनारायणाचा जो वैदिक मंत्र आहे ओम भूर्भुवः स्वहा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो यो नः प्रचोदयात्. ओम जो सूर्यनारायण सगळ्या जगाला प्रकाशित करतो तो माझ्या बुद्धीलाही प्रकाशित करो, असे जे लोक मंत्र जप करतील त्याला सूर्यनारायण मार्ग दाखवतील. नाम मंत्रयुक्त प्रयोग त्यावरी तो वाणी पवित्राभंग त्याही वरती वर सांग प्रत्यक्ष दैवते मिरवतील.
तरी बा 16 राशी पावले सुवर्ण जडावासी गमले ते भूषण मोला चढले मान्य केवी होईना तरी या कामा आळस होणार नाही महापुरुष आधी सर्व देत वचनात उतरलो आहो महाराज. एवढंच काय विष्णू भगवान म्हणतात की इथे जे आलेले सगळे देवदेवता याला साक्षी आहे की तुमच्यासाठी ते सगळे लोक धावतील. मच्छिंद्र म्हणे पाशुपत राया आधी धाविन रामकाया तेव्हा ती समाधान तरी राया मम चित्ता ते ओसंगी ऐशी ऐकता मच्छिंद्र वाणी सौमित्रा असं सगुणे प्रगट झाला कोदंड पाणी दशरथ नाही महाराज. अरे ते म्हणतो की तसं नाही, मला अगोदर रामप्रभूंचं दर्शन घडवायचं याला, कारण यांच्यात मी वचनामध्ये गुंतलेलो आहे, त्यांना मी वचन दिलेलं आहे आणि ते वचन मला पूर्ण करायचं आहे. त्यावेळेला सूर्य हे म्हणतात की विष्णू भगवान अरे ते रूप माझ्याकडं आहे आणि मीच ते रामप्रभूचं अवतार घेऊन पृथ्वीतलावरती गेलो होतो आणि तुला तू जो शब्द दिलेला आहे तो मी खरा करीन. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई पर्वतन जाई. तुझंच वचन मी खरं केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रामप्रभूंचा त्यांनी चिंतन केलेलं आहे. स्वतः ते अवतार होते. विष्णू भगवंताचंच नाव रामप्रभू हे अवतार होते आणि मग ते विष्णू भगवान त्यांनी काय थोडेफार बदल केले. ते श्यामल तऱ्हे हातामध्ये धनुष्य घेतलेले कोदंडधारी राम विष्णू भगवान तिथं रामाच्या रूपामध्ये प्रगट झालेले आहे आणि मच्छिंद्रनाथांना सांगतात की सांग त्या पशुपत राजाला हे रामप्रभूंचं दर्शन घे. मग राममूर्ती प्रगट होता शिवासे आनंद वाटला चित्ता आणि राजा पशुपता आनंद सरता उतंबळली. मच्छिंद्र देखता कोदंड पाणी भावे मस्त गोपिले चरणी रामे प्रेमे धरून वक्षस्थानी मच्छिंद्रनाथ कवळीला. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं म्हणून त्या ठिकाणी विष्णू भगवंतांनी रामाच्या रूपात जे दर्शन दिलेलं आहे तिथं जे देवदेवता आलेले होते त्याच्यामध्ये महादेव होते. महादेव शंकरांना फार आनंद झाला कारण त्यांचं ते आराध्य दैवत होतं. ते नेहमी राममंत्राचा जप करतात. त्यांनी पण या रामप्रभूंना नमस्कार केलेला आहे. सूर्यनारायणाला सावध केलेलं आहे. विमुक्त मंत्र असला ते मंत्र जप मच्छिंद्रनाथांनी केले. त्या राजाच्या वरती फेकल्यानंतर त्यांचा तो भ्रम निघून गेलेला आहे. सूर्यनारायण पण प्रगट झालेले आहेत आणि त्यांनी येऊन त्या रामप्रभूंचं दर्शन घेतलेलं आहे. यावरी मच्छिंद्र जोडून दोन्ही हात नम्रोत्तरी स्तवन रघुनाथ गौरवने रामा बोलते रघुत्तमा महाराजा तव नामी अनंत असते तेवी त्यात रामनाम गंगा वस्ती सर्वात श्रेष्ठ सीतापती ग्रंथा माझी निवेदिले त्याही ग्रंथा नाही मिती परितव नामे शुभते असली तेवी माझ्या कवित्वाप्रती वरदपात्री मिरुजे. रामप्रभू तुम्ही सुद्धा या माझ्या शाबरी विद्येला सहकार्य केलं पाहिजे. तुमच्या नावाचे मंत्र या शाबरी विद्येमध्ये येतील आणि ज्या ज्या वेळेला ते मंत्र येतील त्या वेळेला तुम्ही प्रगट झालं पाहिजे. त्याही साबरी विद्येचे अपार वचन मंत्रप्रयोगी कवित्वपूर्ण जेथे येईल तुझे नाम तेथे कार्य करावे तव नाम ये होता मंत्र त्यार तेत्वा करावे संग्र लवकर तरे प्रांजळ चित्ती देवी कर मम करी ओपावा चित्ती असेल तरी अनुमान तरी सज्ज करी का कोदंड बाण माजवणी आता संभ्रंगण नृत्य करून संभ्रंगणी. तर रामप्रभूंना मच्छिंद्रनाथ म्हणतात किंवा देवा रामप्रभू तुम्ही हे वरदान द्या आणि जर तुम्हाला जर हे मान्य नसेल तर मग चालू द्या लढाई कवर बी आम्ही पण काय हटणारे नाहीत. श्रीराम म्हणे मच्छिंद्र ऐक ती देही देवीचा वरदायक श्री दत्तात्रय प्रतापार्क अवतार तिघा देवांचा आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्मत सुदवश्य आहे योग द्रुम तरी तू का नसावे साह्यार्थ साह्य असं तुझ्या अरे तुझे गुरु दत्त महाराज आहे. महादेव शंकरांच्या सांगण्यावरून तुला विद्या शिकवलेली आहे त्यांनी आणि नरसिंहासारखे अवतार असणारे ते सुद्धा तुझ्या हातामध्ये आहे. तुझी काही मार्तंड पर्वतावरती साधना केली त्याच्यामध्ये सगळ्या देवाने तुला सहकार्य केलेलं आहे. मग मी का करू नये, मी सुद्धा तुला हे सहकार्य करीन. तुझ्या मंत्री माझे स्मरण होताचे कार्य करीन बावन विराते सबळ आचरण मंत्र प्रयोगी धामेन मी ऐसे ओदन वरदवाणी भाष देत मच्छिंद्र पाणी मग म्हणे योग धामी मध्ये तुझ्या ऐक्य असे. मच्छिंद्रनाथांना त्यांनी जवळ घेतलेले रामप्रभूंनी आपल्या मांडीवरती बसवलं. मुखावरून हात फिरवायला कुरवळलेलं आहे आणि ते सांगतात की मच्छिंद्रनाथा अजून एका बाबतीमध्ये तुझं आणि माझं साम्य आहे. ते कोणतं तर हे मच्छिंद्रनाथ हे नारायणाचेच अवतार होते आणि रामप्रभू सुद्धा नारायणाचेच अवतार आहेत. तू विष्णूचा अवतार जो कमी नारायण महाथोर तसना तुझे शरीर ऐक्यत्व असेल या लोके ऐसे बोलून कौशल्यास होत धन्य म्हणून ग्रीवा तुकावित यावर बोले सावधादित्य वेगळे करीत तपराया एक मित्रा वाचून धरणी दैसे निजमाणी तरी योगींद्रा सुखधामी मम गुरुजा निर्विका. मग त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांना
रामप्रभूंनी विनंती केलेली आहे की अरे ते सूर्यनारायण इथं अडकल्यामुळं सृष्टीचे सर्व व्यापार थकलेले आहेत, कोणाला काही दिसत नाही, कुठं जाऊ येता येत नाही, जाता येत नाही, तेव्हा त्यांच्या स्थानावरती त्यांना जाऊ द्या आणि त्यांच्या तिथून हे सगळे सृष्टीचे व्यवहार पूर्वीप्रमाणे सफल होऊ द्या. ऐसे ग्लानी सुढाळ वचन श्रीराम मुखे ऐकून ते मच्छिंद्र हृदय अपार भूषण चित्तशक्ती ते मिरवले. त्याने परम आनंद वृत्ती प्रसन्न झाली चित्त भगवती. मग वातास्त्र मंत्र देह व्यक्ती प्रसादा ते उपितसे. वातास्त्र निवारणाचा मंत्र मच्छिंद्रनाथांनी जपला. ती विभूती सूर्यनारायणाकडे फेकल्यानंतर चलनवलन त्यांचं सुरू झालेलं आहे. त्यांना श्वास घेता येऊ लागला आणि ते उठून बसलेले आहे आणि समोर पाहता तर रामप्रभू आहे, महादेव शंकर आहे, इतर सगळे देवदैवत आहे आणि त्यांना ते मोठं आश्चर्य वाटलेलं आहे. मग मच्छिंद्रा ते देव पाहता रीती की तुझं बोलावे तसे गभसती. मग चंद्रा श्रद्धेल मुक्ती दर्शना जात मच्छिंद्र मित्रचा हक तो अति सबळ म्हणून चंद्रा आपला मच्छिंद्र बाळ ते मागे पुढे परम शीतळ चंद्र आश्री मिळत असे. आणि मग सूर्यनारायण म्हणतात की असा कोण वीर आहे ज्यांनी आतापर्यंत मला आता कोणी जोड नव्हता, यांनी मात्र मला लढाईमध्ये सुद्धा हरवलेला आहे, हा कोण माणूस आहे असं म्हणल्यानंतर रामप्रभू सांगतात की अरे हा कविनारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ आहे आणि ते तुम्हाला बोलावत आहेत असं ते देवदेवतांनी सांगितलं. मच्छिंद्रनाथ सूर्यनारायणाजवळ जायला तयार झालेले आहे. त्यांनी चंद्रास्त्राचा जप केलेला आहे. त्यांचं काय शीतळ झालेली आहे, सहन करणं इतकं ते आहे आणि ते ह्या सूर्यनारायणापर्यंत पोहोचलेले आहे. त्यात जलदास्त्राचा वर्षाव होऊनी होत शीतळ ठाव ऐसे योजन सविता राबत जाऊन या नमेला. सर्वात ते देखून मच्छिंद्रनाथ धन्य धन्य म्हणत कवण नामी असे पुसत ग्रामधाम जन्माधी. सूर्यनारायणांनी जवळ जाऊन त्यांची चौकशी केली, तुम्ही कोण असं विचारल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी आपली ओळख करून दिलेली आहे. कविनारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ मी आहे आणि महादेवांच्या सांगण्यावरून दत्तांनी मला अनुग्रह दिला. मार्तंड पर्वतावरती 6 महिने तपश्चर्या करून सगळ्या देवदेवतांना प्रसन्न करून घेतलं आणि दत्तांनी हे जे अनुग्रहित नागपंथाची आभूषणं शैली शिंगी कपडी फावडी ती मला दिलेली आहे. या सूर्यनारायणांनाही मोठा आनंद झाला. मग विष्णूने मुळापासून कथा नामाभिधाने सांगितली वार्ता. कविनारायण महिवर्ता मच्छिंद्रनाथ मृतसे. एरी म्हणे माझा अंश नारायण असे महिस तयाचा अवतार शुभाम मास चांगलपणे वाटला हा. सूर्यनारायण म्हणतात की हा मच्छिंद्रनाथ खरोखरच आम्हाला चांगला वाटलेला आहे. अगोदर त्यांचं लढाई झाली आणि नंतर मात्र मच्छिंद्रनाथाचं मोठेपण सूर्यनारायणांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. तरी बारे मच्छिंद्रनाथा कवण कामना वेधली व्यथा ते मध्ये वदनी वरदामृता प्रासन करी महाराजा. कृततीर्था द्वापार युग गेले परी आयसे नाही केले. धन्य तुझा प्रताप असे विपुल धन्य गुरु तुझा तो. तुझे गुरुजी सुद्धा धन्य आहे. अनेक काळ गेलेला आहे, त्रेतायुग द्वापारयुग सत्ययुग कलियुग, पण मात्र तुझ्यासारखा योद्धा मला अजूनपर्यंत कोणी भेटलेला नव्हता. मच्छिंद्रनाथांनी हात जोडलेले आणि त्यांच्या पुढे उभे राहिलेले आहे. येरू म्हणे कर जोडूनी मम वेधली कामना मनी. साबरी विद्या कवित्व करणे कृपा करून धाविली. प्रिया ते वरदा आपला असावा असे वाटते मनाला. तरी कृपा करून वर त्याला दिला पाहिजे. महाराज माझं एवढंच मागणं आहे. मच्छिंद्रनाथ म्हणतात की ही जी माझी काही साबरी विद्या मी केलेली आहे त्या साबरी विद्येमध्ये सूर्यनारायणांनी सहकार्य करावं, त्यांच्या नावाचे मंत्र येतील त्या वेळेला त्यांनी प्रकट व्हावं. ऐसे ऐकता मच्छिंद्रवाणी अवश्य म्हणे वासन म्हणे मंत्रप्रयोगी स्वयं येवनी कार्य करीन आ जगाचे. ऐसे वधुनी जगलो तिने भाष देत कर्तळवतनी यावरी पाशुपतराया बोलावणी चरणावरी घातला. आणि मग त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी पशुपत राजाला बोलवलेलं आहे. सूर्यनारायणाच्या पायावरती घातलं, घे तुझे जे पूर्वज आहे ते रामप्रभू त्यांचं दर्शन घे आणि हे जे मूळ पुरुष आहे सूर्य त्यांच्यापासून हा सूर्यवंश चालू झालेला आहे त्या सूर्यनारायणाचं सुद्धा तू दर्शन घे. ऐसे वधुनी जगलोतिनी भाष देत कर्तळवतनी यावरी पुष्पतराया बोलणी चरणावरी घातला. सूर्यवंशी वीरप्रवाह वंशमालिका सगुण सर्व तुष्ट केला सविता राव मच्छिंद्राने ते समय. वंशमालिका ऐसे ऐकून संतुष्ट झाला सविता नारायण. मग आपला सिद्ध करून संतन वात चक्र आव्हानी. सूर्यवंशामध्ये मूळ पुरुष आहे सूर्यनारायण, पुढे इक्ष्वाकु राजा, रघुराजा, दिलीप राजा, दशरथ राजा वगैरे सगळे जे वर्णन आहे ते मोठ्या विस्ताराने वर्णन भागवत ग्रंथामध्ये आलेलं आहे. आणि त्या ते जे 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 राजे त्यांच्या वंशात झालेले आहे त्या सगळ्या राजांचं वर्णन ह्या सूर्यनारायणांनी सांगितलेलं आहे. हे सगळं त्यांना फार आनंदित करणारं होतं. ह्या
पाशुपत राजाची मनातली जी इच्छा होती ती पूर्ण झाली. त्यांच्या निमित्ताने सूर्यनारायण त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्यांना वाचवण्यासाठी म्हणून महादेव शंकर त्याचप्रमाणे अनेक देवदेवता हेही तिथं प्रगट झालेले आहे. आणि हे सगळे असताना त्या रामप्रभूंनी सूर्यनारायणांना आज्ञा दिली आणि तुम्ही तुमच्या जागेवरती जा, कारण की सृष्टीचे व्यापार हे सगळे थांबलेले आहे. येरीकडे सकळ देव विमान यानी गेले सर्व, आपुलाले स्थाना पूर्व पाते झाले ते वेळा. येरीकडे मच्छिंद्रनाथ कृपा आव्हान पाशुपत, निघता झाला करून तीर्थ राममूर्ती गुंदुन्या. महादेवांच्या सांगण्यावरून सगळे देवदेवता आपापल्या ठिकाणी निघून गेलेले आहे. सूर्यनारायणसुद्धा आपल्या आकाशामध्ये त्यांच्या स्थानावरती गेलेले आहे आणि देव विमानामध्ये बसले, तेही निघून गेलेले आहे. मच्छिंद्रनाथांनी पाशुपत राजाची आज्ञा घेतली आणि तेही तिथून निघालेले आहे. आता ते तीर्थयात्रा करीत पुन्हा त्या बंगाल देशाकडे पूर्वेच्या रस्त्यामध्ये जातील. त्या ठिकाणी 12 वर्षापूर्वी त्यांनी त्या सरस्वती ब्राह्मणाने सर्वोपदयाळ ब्राह्मण त्यांना जी विभूती दिली होती, त्यांचा काही मुलबाळ नव्हतं म्हणून त्या ठिकाणी ते जातील चंद्रगिरी गावामध्ये आणि तिथं काय घटना होईल हे पुढच्या अध्यायामध्ये सांगतील. नरहरी वंशी धुंडीसूत मालून नरहरीचा शरणागत, पुढले अध्याय उत्तम कथेत निवेदिल श्रोत्यांशी. स्वस्य श्री भक्त कथा सार समसगोरक्षाव किम्यागार सदा परिशुद्ध भाविक चतुर. अष्टमाध्याय गुढा. श्रीकृष्णार्पणमस्तु भवतु. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री मार्तंडधराय नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी जगदुद्धारा अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा, अघटित माया अवतार धरा भिंतीवाना गुरुराया. रेड्यामुखी वेदोच्चार करून तोचविले सकळ विप्र, फोडून भगवद्गीता भांडार सकळ जना वाढिले. ऐसा तो कवी महाराज तरी मम काम नेते धरून चोज, ग्रंथार्थी विपुल सुरत वैखरी ते वद्विका. मागील अध्यायी कथा सुरस दिधली मच्छिंद्रास, वर ते उनी वाचक्रास गमन करिता पैधाला. आणि श्रीरामाची झाली भेटी तेनेही वर ओपून शेवटी, पाशुपत राजाची रामाचे पोटे कामना संतुष्ट केली. मच्छिंद्रे विठ्ठल 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 विठ्ठल. चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. महाराज की जय. सर्वदा योग तुझा घडावा, जे कारणी देह माझा पडावा. प्रेक्षू नको गुणवंता अनंता, नायका मागणे आता. ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी गुरुरूप तुझे. मी घेवितो मस्तक ज्या ठिकाणी, हे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. वरदाय श्री नामदेव तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आदेश